नमस्कार मित्रांनो. आपण राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध ज्याला आपण PSIR म्हणतोय, हा विषय ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून का घ्यावा की का घेऊ नये, या संदर्भात सगळी चर्चा सविस्तरपणे या विषयाबद्दल आपण बोलणार आहोत. आत्ता राज्यसभेचे फॉर्म निघालेले आहेत. फॉर्म भरताना आपल्याला ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचं आहे. एक वैकल्पिक विषय निवडणं बंधनकारक आहे आणि आत्ता निवडलेला विषय पुन्हा बदलता येत नाही. मुख्य परीक्षेच्या वेळेस आपण चॉईस चेंज करू शकत नाही. त्यामुळे फॉर्म भरतानाच आत्ता ऑप्शनल काळजीपूर्वक, विचारपूर्वक भरणं गरजेचं आहे. पण कोणताही ऑप्शनल का घ्यावा, कसा घ्यावा याच्याबद्दलची थोडीशी माहिती असेल तर ते बरं पडतं कोणताही विषयाचा निर्णय घेताना. कारण आपण अनेक वेळेला कन्फ्यूज असतो, की मी माझं ग्रॅज्युएशनचा विषय घेऊ का? मास्टर्सचा विषय घेऊ का? माझे मित्र घेत आहेत म्हणून ते घेऊ का? कोणता विषयाचा क्लास आहे म्हणून तो घेऊ का? की सगळे लोक घेतात म्हणून घेऊ का? तर कुठले मेजरमेंट्स बघणं योग्य आहे आणि कशा पद्धतीने चॉईस करावं याबद्दल थोडक्यात परंतु मजबूत आणि प्रॉपर पूर्णपणे या वैकल्पिक विषयाची माहिती आपण जाणून घेऊयात आहे. आपल्या सगळ्याला माहिती आहे राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंधाबद्दल आपण थोड्यानंतर बोलू. आत्ता महत्वाचं आहे वैकल्पिक विषय. आपल्याला वैकल्पिक विषयाचं वेटेज आहे मुख्य परीक्षेत 500 मार्काचं. आपल्या सगळ्याला आयडिया आहे एकूण 2350 मार्काची मुख्य परीक्षा आहे. त्याच्यातले 1750 मार्क हे तुम्हाला मेरिटसाठी घेतले जातात. मेरिटसाठी 1750 आहेत. त्याच्यातले 500 मार्काचं हे ऑप्शनलच सब्जेक्ट आहे. याच्यावरून तुम्हाला अंदाज येतो मेन्समध्ये ऑप्शनलचं वेटेज किती जास्त आहे. त्याच्यासोबत 250 मार्काचा एक निबंध आहे. म्हणजे ऑप्शनल आणि निबंध हे दोनच विषय 750 मार्काचे आहेत. मग राहिला 1000 मार्काचा तो प्रश्न पूर्ण GSचा आहे. ओन्ली GS 1000 मार्क. म्हणजे याच्यामध्ये 10-12 विषय करायचे त्याच्यावर 1000 मार्क आहेत आणि फक्त ऑप्शनल आणि एस्से केलं तर 750 मार्क आहेत. त्यामुळे डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगमध्ये जर निर्णायक कोण भूमिका बजावणार आहे किंवा ज्याचं अप्रतिम महत्व आहे आणि अति उच्च इम्पॉर्टन्स आहे ते म्हणजे ऑप्शनल आणि निबंध. कारण ह्या दोन्हीचं मार्कांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने वेटेज पण आहे आणि या दोन विषयामध्येच तुम्हाला रायटिंगचा खरा कस लागणार आहे. कारण हे जे GSचे पेपर असणार आहेत, ह्या GSच्या पेपरमध्ये तुमचं स्किल, लँग्वेज हे इम्पॉर्टन्स आणि विशेषतता दाखवण्याचा ऑलमोस्ट कोणता ऑप्शन नाहीये. कारण 20 प्रश्न लिहायचे आहेत. जे प्रश्न विचारलाय त्याचा कंटेंट आपल्याला 150 शब्दात टाकायचा आहे आणि वेळ फक्त 7 मिनिटाचा असतो एका प्रश्नाला. एवढ्या वेळामध्ये जे प्रश्न विचारलाय त्याची माहिती टाकणं सुद्धा शक्य होत नाही. तिथं आपण त्याचं काही खास लँग्वेजच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं, इंट्रोडक्शनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं काही विशेष करू असा विशेष कोणताही स्कोप GS मध्ये नसतो. जो असतो तो ऑप्शनल आणि एस्सेमध्ये. इकडेच का असतो? कारण तो शेवटी आपला विषय असतो. निबंध आपण चॉईस केलेला असतो. त्यामुळे या दोन्ही विषयात आपला हातखंडा असतो आणि त्यामुळे आपण त्याच्यावर काही विशेष विचार करू शकतो की या पद्धतीने आपण काम केलं तर त्याचा फायदा होईल. म्हणून आपण याच्यावर आधारित काय विशेष लक्ष देता येईल त्याच्याबद्दलचा आढावा घेऊ. ऑप्शनल पेपरमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर्स आहेत. 250-250 मार्काचे 2 पेपर्स आहेत. एकूण 500 गुणांचा हा पेपर आहे वैकल्पिक विषयाचा. आता वैकल्पिक विषयामध्ये भारतात सर्वाधिक जास्त विद्यार्थी, ऑल इंडिया जर प्रपोर्शन बघितलं तर सर्वाधिक विद्यार्थी राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय घेताना दिसतात. म्हणजे अगदी असं म्हणायला वाव आहे की 30 ते 35% अधिक विद्यार्थी हे PSIR ज्याला आपण शॉर्ट फॉर्म म्हणतो, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन, हे विषय घेतात. तुम्ही गुगलला सर्च करा, UPSCच्या साईटवर सर्च करा, रिपोर्ट कार्ड मिळेल भारतात सर्वाधिक विद्यार्थी कोणत्या विषयाला बसतात किंवा सक्सेस रेशोमध्ये सर्वाधिक विद्यार्थी कोणत्या विषयाचे आहेत. हे टॉपवरचा विषय दिसतो. हे मी शिकवते म्हणून म्हणत नाही, पण फॅक्ट आहे की इथं रियालिटीमध्ये सर्वाधिक विद्यार्थी हे विषय घेतात आहे. समाजशास्त्र, समाजशास्त्र त्याच्यानंतर बऱ्याच लोकांचा विषय आहे. म्हणजे सोशल सायन्स प्रमाणे सिंपल आहे किंवा थोडंसं GS मध्ये पण आपल्याला इम्पॉर्टन्स कनेक्ट करता येतो. भूगोल हा चांगला टेक्निकल सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्यांना जसं की इंजिनिअरिंगचे विद्यार्थी मॅक्झिमम भूगोल घेताना दिसतात. तर काही विद्यार्थ्यांना माइंड मॅप या माध्यमातून स्टडी करायला आवडतं, ते विद्यार्थी भूगोल घेतात. इतिहास वाचायला आवडतो, समजायला आवडतो, व्याप्ती या माध्यमातून बघितलं तर GSच्या 1 पेपरमध्ये पण याचं महत्व आहे. म्हणून काही लोक
ऑप्शनल म्हणून इतिहासही घेतात. लोकप्रशासन बरेच जण सिलेबस लहान आहे म्हणून याचा विचार करतात. साहित्य याच्यामध्ये बघितलं तर उत्तरेकडे लोक हिंदी साहित्य घेतात, दक्षिणेकडे मल्याळम, तेलुगू, कन्नडा लिटरेचर मॅक्झिमम विद्यार्थी घेतात. महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्य सुद्धा विद्यार्थी बरेच घेताना दिसतात. फक्त सिलेबस अनेक वेळा जास्त दिसतो म्हणून कमी अधिक होतो. पण विषय हे सगळे जनरली यापैकी मॅक्झिमम, जसं की आता आणखी अँथ्रोपॉलॉजी आहे, पाली लिटरेचर आहे, जे विषय सिलेबस कमी म्हणून बरेच जण त्याचाही विचार करतात. पण मॅथ्स ऑल इंडिया जर निवडला जातो तो ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स निवडला जातो. तर तो पॉलिटिकल सायन्स निवडण्याचं नेमकं मुख्य कारण काय आहे हे आपण इथे समजून घेऊ शकतो. पॉलिटिकल सायन्स हा ऑप्शनल निवडला का जातो हे ऑप्शनल निवडण्याच्या अगोदर तुम्हाला मी आणखी एक महत्वाचा घटक सांगतो. ते म्हणजे ऑप्शनल कोणता निवडावा, एक्झॅक्टली कोणत्या बेसिसवर निवडावा, म्हणजे तुम्हाला पॉलिटिकल सायन्स बद्दलचं रिलेव्हन्स अधिक लागेल आहे. कोणताही ऑप्शनल निवडताना तुम्हाला पहिलं पाहिजे इंटरेस्ट, आवड. तुम्हाला ते विषय आवडतो का? बरं, तुम्हाला आवडतो की नाही हे तुम्हालाच माहिती नाही. कारण मी असा विषय चॉईस करायचा प्रयत्न करतो त्याच्यात मला आवड आहे की नाही हेच माहिती नाही. ते कसं चेक करायचं मग? तर त्यासाठी थोडंसं आयोगाचे पेपर्स पहा, UPSCचे वेबसाईटवर आहेत, गुगलला आहेत. दुसरं एक दोन संदर्भ त्याचे वाचून पहा. त्याच्या रिलेटेड काही विषयाबद्दलचे कोणी मार्गदर्शक असतील, तज्ज्ञ असतील, मित्र असतील, सहकारी असतील, सिनियर्स असतील, त्यांच्याशी थोडं चर्चा करून बघा की त्या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं, किंवा जे तुम्हाला ओळखतात त्यांनाच विचारा की तुमच्यासाठी तो विषय कसा सुटेबल आहे. पण इंटरेस्ट महत्वाचा आहे, कारण यामध्ये पुन्हा लिहायचं खूप जास्त. 500 मार्काचं ऑप्शनल सब्जेक्ट लिहायचंय, लेखन कौशल्य या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही लेखन कौशल्य तेव्हा दाखवू शकता जेव्हा तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट आहे, स्पेशलाइज करायचा प्रयत्न करू शकताय. जसं आपण म्हणलं ना, सध्या सर्वोच्च न्यायालयाची सर्वोच्च स्वायत्तता ही समाप्त झाल्यासारखी वाटते. टीकात्मक मूल्यमापन करा. मग आता इथं पटवावं लागेल, खरंच स्वायत्तता समाप्त झाली आहे की नाही झाली आहे. तर मग ते तेव्हा पटवू शकतो आपण जेव्हा त्याच्यावर इंटरेस्ट असेल, त्याच्यातले खाच खळगे शोधण्याची तयारी असेल, आपण त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग असेल, क्युरिओसिटी असेल आपल्याला, तर करू शकतो. की युक्रेन रशिया युद्धामध्ये भारत हा ना युक्रेनच्या बाजूनं ना रशियाच्या बाजूनं स्टँड घेतलेला आहे. तर भारत शांततेच्या बाजूनं स्टँड घेतलेला आहे. विधानाचा परामर्श घ्या, यामागचा अर्थ सांगा, प्रश्न विचारला जातो. पॅलेस्टाईन इस्रायल युद्धामध्येही भारतानं कुठलीही निर्णायक भूमिका घेतली नाही. असं भारत नेहमी अनिर्णित का राहतो? इतिहासातल्या पुराव्यासह, संदर्भासह स्पष्टीकरण द्या. मग तेव्हा तुम्हाला पुरावे देताना, पटवताना तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही चांगली मांडणी करू शकता. म्हणून किमान इंटरेस्ट हवा आहे. त्यासोबत त्या विषयातले सोर्सेस, भरपूर मटेरियल आहे का तुमच्या भाषेमध्ये, त्यामधलं ऑथेंटिक लेखकाचं, ऑथेंटिक इन्फॉर्मेशनचं सोर्स आहे का, ते महत्वाचं आहे. गाईड वाचून थातूरमातूर ऍडजस्ट करून काहीतरी फेकून गोळा करून चाललंय असं जाण्याचा आता ऑप्शन नाहीये. आता प्रॉपर पूर्ण स्टडी करावा लागेल, त्याचे सगळे अँगल्स बघावे लागतील, तर याच्यावर काम करता येतो. म्हणून सोर्सेसही महत्वाचे आहेत. त्यानंतर मार्गदर्शन, कुणी मार्गदर्शन आहे का करायला. जसं की मी मॅथ हा ऑप्शन घेतला, म्हणजे मॅथ किंवा फिजिक्सचा मी ऑप्शनल सब्जेक्ट घेतला, तर आपल्याला खूप रेअर लोक, स्पर्धा परीक्षेमधले तज्ज्ञ लोक जे तुम्हाला गाईड करायला सापडतील. मग आपल्याला त्या विषयावर जर कोणी गाईड करू शकत नसेल तर हे लेखन इम्प्रुव्हमेंट करणं, उत्तराचं डायरेक्शन शोधणं, आयोगाला काय एक्सपेक्टेड आहे त्या दिशेत काम करणं खूप डिफिकल्ट जातं, जेव्हा आपण या माध्यमातून प्रिपेअर्ड नसतो तेव्हा आहे. म्हणून तुम्हाला सांगायचं हे आहे की मार्गदर्शन पाहिजे. मग मार्गदर्शन कोणी असू शकतं? तुमचा सिनियर असू शकतो, तुमचा सहकारी मित्र असू शकतो, कोणी शिक्षक असू शकतो, कोणी मार्गदर्शक असू शकतो, गुगल, युट्यूब असू शकतो, ज्यावर आपल्याला ह्या माध्यमातून कोणीतरी एक योग्य गाईड करतंय असा पर्सन असणं आवश्यक आहे. आणि फोर्थ मोस्ट इम्पॉर्टंट, स्कोरिंग. तो विषयामध्ये मार्क घेता येतात का, स्कोरिंग आहे का. भले आवड आहे पण मार्क येत नाहीत, भले आवड आहे पण मार्गदर्शन नाही, भले माझं बॅकग्राऊंड आहे परंतु सोर्स, त्याचे साहित्य संसाधन नाहीत जे स्पर्धा परीक्षेला लागतात, जे स्पर्धा परीक्षेमध्ये मटेरियल आवश्यक असतं, अशा प्रकारचा घटक नसेल तर मग देन ऑप्शनल निवडण्यात काही नसतो, अर्थ नसतो. म्हणून ऑप्शनल निवडताना हे 4 विषयाची कंडिशन तपासावी. मग तुम्हाला त्याच्यात आवड आहे, सोर्सेस आहेत, मार्गदर्शन आहे, स्कोरिंग आहे, देन डोळे बंद करून मस्त ऑप्शनल कोणताही निवडावा. मग ह्यापैकी
कोणते निकष लागतात, कशा प्रकारे त्याचे आपण मेजरमेंट आउटपुट घेऊ शकतो, हे थोडंसं चेक केलं तरी तुम्हाला अंदाज येईल आणि या बेसिसवर आपण ऑप्शनल सब्जेक्टला हात लावू शकतो. मग आता यामध्ये तुम्हाला मी ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स जास्तीत जास्त लोक मी निवडतात असं बोललो, 30 ते 35% पेक्षा अधिक लोक ऑप्शनल सब्जेक्ट पॉलिटिकल सायन्स घेतात. तर ते लोक का घेतात, ऑप्शनल सब्जेक्ट का घेतात, त्याचं पहिलं कारण हे एकतर सगळ्याला माहिती आहे, ऑप्शनल सब्जेक्टचं 500 मार्काचं वेटेज आहेच. जे 500 मार्क जास्त घ्यायचे म्हणजे हे 500 मार्कातलं जर प्रपोर्शन बघितलं, तुम्हाला जर 230 प्लस 250 प्लस 270 प्लस मार्क घ्यायचे, 300 कडे जायचं आहे, तर तुम्हाला तसा विषय ऑप्शनल घ्यायला पाहिजे की ज्याच्यामध्ये मला स्कोरिंग करता येतो. ही पहिली कंडिशन. म्हणून ऑप्शनल 500 हे आपल्याला स्कोरिंग सब्जेक्ट आहे. पहिला स्कोरिंग पण आहे. 500 मार्काचं ऑप्शनल सगळेच आहेत, पण त्या सगळ्या विषयामध्ये इथं जास्त स्कोर करायचा ऑप्शन आहे. म्हणून पहिला एक पार्ट आहे जो हा स्कोरिंग विषय आहे. एक दुसरा GS2 मध्ये ऑल राज्यघटनेचा जो पेपर आहे, त्या 250 मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला GS2 मधील विशेष गुण वाढवण्याची संधी पण मिळते. GS2 मध्ये कोणते विषय आहेत? एक राज्यघटना, दुसरा गव्हर्नन्स आणि आंतरराष्ट्रीय संबंध. राज्यघटना जशाच तसा ऑप्शनलला आहे, आंतरराष्ट्रीय संबंध जशाच तसा ऑप्शनलला आहे, गव्हर्नन्सचं एखादा टॉपिक सोडला तर बाकी सगळं गव्हर्नन्स ऑप्शनल सब्जेक्टचा ही पार्ट आहे. यामुळे इकडल्या कंपॅरिझन मध्ये आपण इकडला अभ्यास करायला बेस्ट अवेलेबल वेळ देऊ शकतो. आणि म्हणून पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल केला अभ्यास तर GS2 चा 250 मार्काचा ऑप्शनलचा अभ्यास करणं, GS2 चा अभ्यास करणं डिफिकल्ट जात नाही. जर ऑप्शनलची तयारी आहे आपली चांगली, तर इकडला GS2 च वेळ वाचतो, पैसे वाचतात आणि GS2 च्या 250 मार्कासाठी खास वेगळं प्रिपरेशन करावं लागणार नाही. त्यासोबत GS4 मध्ये इथिक्सच्या पेपरमध्ये अनेक थॉट्स, थेरीज या पॉलिटिकल सायन्स थिंकर्स आहेत. प्लेटो, अरिस्टॉटल, मॅकॉवली यांचे जे इथिकल थॉट्स आहेत ते सगळे आपल्याला इथेही बघावे लागतात. त्यामुळे इकडे जवळपास 60-70 मार्काचा फायदा या पेपरमध्ये होतो. एस्से ऑप्शनलचा फायदा 125 मार्कासाठी. जे पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल आहे त्याच्या रिलेटेड एखादा एस्से लिहिण्याचा मॅक्झिमम टाइमला स्कोप मिळतो, म्हणून तिकडे पण 125 मार्क आपल्याला एस्सेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने घेता येतील. एकूणच असे 450 मार्काचा बेनिफिट आहे ऑप्शनल सब्जेक्टचा. आपण अभ्यास केलाय 500 मार्काचा तर तुम्हाला 450 मार्काचा एक्स्ट्रा बेनिफिट आहे. मग 1750 मार्काची आपली मेन्स आहे. 1750 जे मेरिटसाठी आहे, त्या मेरिटसाठीच्या 1750 मार्कापैकी जर 950 मार्काचे प्रिपरेशन होत असेल तर मग कल्पना करून चला, ऑप्शनल का घ्यायला नको पॉलिटिकल सायन्स, असं जास्तीत जास्त जनता विचार का करणार नाही, हे इथली रियालिटी आहे. आता हे झाले 500 आणि हे 450. जे हे 450 सगळे मी शिकवतो स्वतः आणि हे 500 950 झाले. त्याच्यात 250 मार्काचा आणखी एक इकॉनॉमीचा पेपर नंबर 3, हे 950 आणि 250 मार्काचा इकॉनॉमीचा पेपर, हा झाला एकूणच 1200 मार्काचा. 1200 1750 पैकी 1200 मार्काचं ऑल पेपर्स मी स्वतः शिकवतो. पॉलिटी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल आणि एस्से. इथं मिशन 1250 पेक्षा जास्त सिलेबस मी स्वतःच घेतोय. त्यामुळे या विषयाबद्दलची कोणती कमतरता राहण्याचा प्रश्न येणार नाही. अप्रत्यक्ष इंटरव्ह्यूला मॅक्झिमम प्रश्न इंटरनॅशनल रिलेशन, गव्हर्नन्स, पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड आपल्याला दिसतात. तिकडेही या पॉलिटिकल सायन्सच्या अभ्यासाचा एक्स्ट्रा बेनिफिट घेता येतो. विषय सामान्य अध्ययन आणि चालू घडामोडीच्या संबंधित आहे. जो हा PSIRचा ऑप्शनल आहे तो मॅक्झिमम चालू घडामोडीच्या रिलेटेड आहे आणि सामान्य अध्ययनामध्ये म्हणजे GS मध्येही याचा व्हाईस वर्सा खूप जास्त फायदा होतो. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थी ह्या ऑप्शनलला निवडण्याचा प्रयत्न करतात. मुख्यची तयारी करताना वेळेची बचत होते. जेव्हा तुम्ही मेन्सची तयारी करता तेव्हा अनेक विषय वाचावे लागतात, तेव्हा तुमच्याकडे वेळ कमी पडतो. कारण GS4 त्यासोबत एक एस्से, ऑप्शनल एवढ्या सगळ्या विषयाची तयारी करायची आणि ह्या सगळ्या विषयाची तयारी करताना आपल्याला वेळ कमी पडू शकतो. आणि वेळ कमी पडू नये म्हणून आपण व्हाईस वर्सा सब्जेक्ट करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे जेणेकरून एक सेपरेट सब्जेक्ट करायची गरज पडू नये. जर आपल्याला समजा आपण गृहीत धरलं की सोशॉलॉजी ऑप्शनल आपला सब्जेक्ट आहे, किंवा आपण गृहीत धरलं की सायकोलॉजी आहे किंवा फिजिक्स मॅथ सब्जेक्ट आहे, आणि तेव्हा जर तुम्हाला पॉलिटी पेपर नंबर 2 GS वाचायचंय तर तुम्ही आता कल्पना करून चला GS2 साठी स्पेशल अजून वेळ काढावा लागेल. आणि असं वेळ काढावा लागत असेल तर मग ऑलरेडी मेन्सला
सगळ्या विषयाचा अभ्यास करताना वेळ कमी पडतो आणि त्यात अजून स्पेशल वेळ द्यावा लागला तर लिमिटेशन येतात. रीडिंग होईल, रिव्हिजन होत नाही. रिव्हिजन झालं, कमांड येत नाही. कमांड झालं, रायटिंगला वेळ कमी पडतो. अशा अनेक गोष्टीच्या मर्यादा येतात. ते येऊ नये म्हणून आपण पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलच्या माध्यमातून या ठिकाणी हा संबंधित मुख्य परीक्षेचा वेळ तयारी करायला, रिव्हिजन करायला वेळ वाचावा या उद्देशाने आपण ऑप्शनल घेताना पाहतो. सराव आणि पैशाची बचत होते. आपण प्रॅक्टिस करू शकतो कमीत कमी वेळेमध्ये. पैशाची बचत पण होते मॅक्झिमम. कारण ऑप्शनल घेतला असेल तर GS2चा स्पेशल स्टडी किंवा क्लास करायची विशेष गरज पडत नाही. त्यामुळे तिकडे पण त्याचा अभ्यास पूर्ण व्हायला स्कोप मिळतो म्हणून हा विषय निवडला जातो. त्यासोबत GS मधले जे विषय आहेत GS2 मधले त्यातले मार्क वाढायचा स्कोप जास्त राहतो. कारण ऑप्शनलला ज्या लेवलचं केलेलं असतं त्या लेवलला GS2 मध्ये करावं लागत नाही. त्यामुळे GS2 मध्ये राज्यघटना, गव्हर्नन्स आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे तिन्ही घटक जे आहेत ते इझिली आणि स्पेशल लेवलवरती प्रिपेअर करता येतात. कारण आपला GS2 चा पार्ट स्पेशल करायची गरज पडत नाही. एवढा स्पेशल पॉलिटिकल सायन्स मध्ये अभ्यास झालेला असतो. त्यामुळे GS2 चा अभ्यास इझिली कव्हर करता येतो. म्हणूनही इझिली तर कव्हर होतोच, पण तो स्पेशली बनवायचा ऑप्शन मिळतो. कारण एवढ्या ॲडव्हान्स लेवलला ऑप्शनलमध्ये पॉलिटिकल सायन्स वाचल्यामुळे GS2 मध्ये आपल्याला राज्यघटनेचा स्पेशल अभ्यास न करताही इथे एकतर वेळ वाचवता येतो आणि थोडासा वेळ दिला तर इतर कोणत्याही GS पेक्षा या विषयामध्ये एक्स्ट्रॉर्डनरी मार्क घेण्याचा स्कोप राहतो, ऑप्शन राहतो. म्हणून मॅक्झिमम लोक ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स घेतात. हे 950 मार्काच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं असलेली प्रिपरेशनची बाजू होती. त्यानंतर PSIR कुणी निवडावं? आता आपण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुमची आवड आहे, थोडंसं चालू घडामोडी रिलेटेड काय वाचायची इच्छा सवय आहे, त्यासोबत तुम्ही GS मध्ये याचे बेनिफिट घेऊ शकताय असं वाटतंय त्यांनी निवडावं. थोडंसं न्यूजपेपर वाचायची सवय आहे, त्यांना फायदा अजून एक्स्ट्रा मिळतो. जे काही करायचंय त्याच्यासोबत अजून याचा फायदा जास्तीत जास्त घेता येतो आहे. PSIR निवडताना मर्यादा किंवा नकारात्मक गुण. शेवटी आता माझा ऑप्शनल आहे म्हणून मी सगळं चांगलं बोलतोय असं नाही. काही निगेटिव्ह गुणही सांगतोय. जे अनेकांना वाटतं, माझ्या मते ते निगेटिव्ह नाही आहेत. पण ज्या विद्यार्थ्यांना वाटतं त्यांचे इथे मी शंका निरसन करतोय. पहिला पॉईंट, अभ्यासक्रम जास्त आहे असं म्हटलं जातंय. अभ्यासक्रम जास्त, तर अभ्यासक्रम कुठं कमी नाहीच आहे. जर रिअलमध्ये बघितलं तर ज्या विषयाचा जसं की पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा सिलेबस कमी दिसतो, पण तो एवढा डीप आणि एवढा वास्ट आहे मध्ये की ते करताना असं वाटतं बघताना एवढंच आहे, पण त्याच्यामधलं कंटेंट किती जास्त आहे असं दिसायला लागतं. तसं पॉलिटिकल सायन्स नाही आहे. पॉलिटिकल सायन्स बघताना मोठं दिसतं, पण त्याच्या डीपनेसमध्ये खूप जास्त टेक्निकल गोष्टी नाही आहेत. म्हणून हे निगेटिव्ह पॉईंट नाही. पण बऱ्याच जणांना वाटतं की हे अभ्यासक्रम जास्त आहे. पण अभ्यासक्रम जसा इतिहास, समाजशास्त्र या विषयाचा सिलेबस आहे तसाच तो याचाही तेवढा सिलेबस आहे. त्यासोबत हा चालू घडामोडी संबंधित आहे. मग नेहमी बदलतो तर मग मी अभ्यास कसं करू? कसा इतिहास बदलणारा नाहीये, समाजशास्त्र बदलणारा नाहीये. मग मला पॉलिटिकल सायन्स अपडेट राहावं लागतं वगैरे असं बरेच जणांना शंका वाटते. पण त्यांना मला सांगायचंय, जो पेपर 2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन आहे, पेपर 2 मध्ये राज्यघटना आहे, त्यासाठी तुम्ही अपडेट राहावंच लागतं. लेटेस्ट करंट वाचावंच लागतं. मग GS2 मध्ये सगळं बघतोच आपण, तेव्हा पॉलिटिकल सायन्ससाठी वेगळं काही करायची गरज नाही. जे GS2 मध्ये केलेलं आहे तोच पार्ट आहे. म्हणून पॉलिटिकल सायन्ससाठी म्हणून खास ॲडव्हान्स लेवलवरचं एक्स्ट्रॉर्डनरी करंट बघतोय असं करण्याचं इथं आवश्यकता विशेष नाही. पण GS मध्ये आपल्याला करावंच लागतं आणि GS मध्ये करतोय तर ऑप्शनलसाठी करायला काही हरकत नाही. म्हणून ही सुद्धा शंका असं समजण्याची गरज नाही. जो अजून एक पार्ट समजला जातो, थेअरी खूप जास्त आहे. थेअरी, सिद्धांतिक पार्ट असं बरेच जणांना वाटतं. सिद्धांत वगैरे इत्यादी यामध्ये पॉलिटिकल सायन्सचे जास्त आहेत. तर तुम्हाला एक मुद्दा इथं क्लिअर करतो. पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल PSIR यामध्ये हा पेपर 1 आहे आणि हा पेपर 2 आहे. याच्यामध्ये पार्ट ए आहे आणि पार्ट बी आहे. याच्यामध्येही पार्ट ए आहे आणि पार्ट बी आहे. आता ज्यांना असं वाटतं की खूप थेरीज वगैरे या पेपरमध्ये आहेत, तर त्यांना हे एक स्पष्ट उत्तर आहे.
तुम्ही थोड्या वेळासाठी गृहीत धरा की पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलच तुम्ही घेतला नाही आहे, तर पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल न घेता सुद्धा तुम्ही जीएस मध्ये वाचत असता हा विषय जो राज्यघटना आहे. पेपर 1 मधला पार्ट 2 जो आहे तो कंप्लीट राज्यघटना आहे, जो तुम्ही जीएस मध्ये वाचता. पेपर 2 मधला जो पार्ट 2 आहे तो पूर्ण इंटरनॅशनल रिलेशन आहे, जे जीएस 2 मध्येच तुम्ही वाचता. म्हणजे हे आणि हे दोन्ही पण जीएस 2 मध्ये ऑप्शनल न घेता पण तुम्ही ऑप्शनलचा 50% सिलेबस संपवत आहात. हे 125, हे 125, 125 आणि 125 मार्कांचा सिलेबस आहे हे चारी पण. आणि याप्रमाणे जो घटक दिलेला आहे तो 125 आणि 125 हे 250 मार्क तुमचा ऑप्शनल कुठलाही राहू द्या, तुम्ही सगळेजण हे 250 मार्काचा अभ्यास करता, ही फॅक्ट आहे. त्यानंतर इथला जो आहे ना, इथले फक्त 3 चॅप्टर सोडले तर बाकी सगळे तुम्ही जीएस 2 मध्ये करत असता. इथे पण जीएस 2 मध्ये सगळा सिलेबस करतो आपण. म्हणजे याचा अर्थ ऑलमोस्ट असं म्हणायला वाव आहे की जवळपास 375 मार्काचा सिलेबस हा पूर्णपणे जीएस मध्ये आपण वाचत असतो. फक्त जे 125 आहे ना, हा 125 एवढाच थेरीचा पार्ट आहे. आणि यामध्येही 125 पैकी इंडियन थिंकर 5 आहेत. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, मानवेंद्रनाथ रॉय, अरविंद घोष, सर सय्यद अहमद खान, 5 इकडले वाचले. ते 5 जरी केले असतील तर याच्यातले ऑलमोस्ट 40 मार्काची तयारी पूर्ण होते. मग राहिले 80-90. त्या 80-90 मध्ये तुम्ही फक्त कन्सेप्ट जरी शिकले असतील, कन्सेप्ट, तरी त्याच्यावर आधारित 30 मार्काची तयारी करता येते. 70 झाले, राहतात 50-60. त्या 50-60 मार्कांचं जे कोर थेरीज थिंकर्स आहेत ते करावे लागतात. आता तुम्हीच विचार करा, त्या 50-60 मार्काचं फक्त टेन्शन घ्यावं का? एवढा तर विषय कोणत्याही विषयात असतो. जो थेरीज थेरॉटिकल असतो तो 50-60 मार्काचा प्रत्येक विषयामध्ये असतो. 500 मार्कापैकी 50-60 मार्काचं लोड घ्यायची गरज नाही. आणि उलट जर आपल्याला जे 5 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात, पेपर 1 लाही 5 सॉल्व्ह करायचे असतात, पेपर 2 लाही 5 सॉल्व्ह करायचे असतात, त्या 5 पैकी या सेक्शन 1 मधला पहिला प्रश्न कंपल्सरी असतो. सेक्शन बी मधला 5वा प्रश्न इथं कंपल्सरी असतो. मग क्वेश्चन फर्स्ट आणि 5th कंपल्सरी आहे. मग इथला 3rd आणि 4 ह्या दोन पैकी एक चॉईस करा. आणि 5 मधला 6, 7 आणि 8 असे 3 क्वेश्चन, 4 क्वेश्चन खाली आहेत आणि वर 4 क्वेश्चन्स आहेत. आता तुम्हीच विचार करा, यातले जर तुम्ही असं जरी प्लान केला तरी तुम्ही यामधला पेपर कोणताही सॉल्व्ह करायचा लोड नाही. लक्षात घ्या, 1 मिनिटामध्ये. पहिला कंपल्सरी आहे, सगळ्याला पेपर प्रश्न सॉल्व्ह करावा लागतो. 5वा कंपल्सरी सॉल्व्ह करावाच लागतो. आणि हे जे 3 आहेत, ह्या 3 पैकी एक सॉल्व्ह करावा लागतो. मग आपल्याला थेरी नाही करायची, थेरॉटिकल नाही करायचा काहीच अभ्यास, ह्या 3 पैकी एकच सॉल्व्ह करा, एकच कोणताही. आणि ह्या 3 पैकी 2 सॉल्व्ह करा, ह्या 3 पैकी कोणते 2 सॉल्व्ह करा. आणि हा राज्यघटनेचा पेपर आहे. जीएस 2 मध्ये राज्यघटना आपण केलेलीच असते, त्यामुळे इकडले 3 सॉल्व्ह करणं ही बेटर होऊ शकतं. मग आता एकूण किती केलं आपण? ह्या 3 पैकी 2, ह्या 3 पैकी 2 प्रश्न आणि हा एक, 3 झाले टोटल. आणि इथला एक कंपल्सरी 4 आणि ह्या 3 पैकी एकच, 5 प्रश्न सॉल्व्ह करता येतो. म्हणजे 101% तुम्ही थेरॉटिकल काही न करता सुद्धा 100% पेपरला अटेम्प्ट करू शकता. असं कुठलाही लोड न घेता बिंदासपणे या विषयाकडे बघता येतो. आणि जीएस 2च्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं हे 1, 2, 3 अख्ख्या तिन्ही पेपर तुम्ही ऑप्शनल कुठलाही घेतला तर जीएस मध्ये तुम्हाला हे वाचावे लागतात. आणि हा सुद्धा पार्ट फक्त आणि फक्त 10% मॅक्झिमम आहे जो थेरॉटिकल आहे. जेवढी विषयाची तयारी तर कोणत्या ऑप्शनलमध्ये करावीच लागते. या सगळ्या अँगलला या ऑप्शनल सब्जेक्टबद्दलचा प्रिपरेशनचा पार्ट इथं मी तुमचे सगळे डाऊट क्लिअर केलेले आहेत आणि कोणता विषय का घ्यावं त्याच्या रिलेटेडचे सगळे मुद्देही सांगितलेले आहेत. तर तुमचे ऑल कुठलेही डाऊट अजून असतील या ऑप्शनल पेपरच्या रिलेटेड तर जरूर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. खाली दिलेल्या ॲपवरती म्हणजे पेरा इन्स्टिट्यूटच्या ॲपवरती ऑलरेडी पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलची 2nd बॅच संपत आलेली आहे. त्याच्यामध्ये जाऊन लेक्चर्स बघू शकता. ऑलरेडी ऑप्शनलचे बरेच लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पण आहेत. 2023 मध्ये ऑलरेडी एक बॅच संपलेली होती. आता 2025 मध्ये दुसरी बॅच संपत आलेली आहे आणि पुढच्या बॅचसाठी मे एंडिंग पासून नवीन बॅचची सुरुवात होते, जे 2025 आणि 26च्या
एक्झामच्या तयारीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलचा सब्जेक्ट असणार आहे. भेटूयात पुन्हा नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.